कैलासावर शांत संध्याकाळ होती आणि हिमालयाच्या शिखरावर वारा थंड वाहत होता आणि महादेव ध्यानात होते, निश्चल आणि निर्विकार. फक्त एकच मंत्र त्यांच्या श्वासात गुणगुणत होता, ओम नमो नारायण. देवता स्तब्ध होत्या, ब्रह्मदेव स्मित करत होते, कारण जेव्हा शंकराचा श्वास नारायणाचं नाव घेतो तेव्हा विश्वात एक वेगळे शांत लहर पसरते. अगदी त्याच वेळी वैकुंठात श्रीहरीने डोळे मिटले आणि त्यांच्या हृदयात शिवशंकराचं रूप उभं राहिलं. कृष्णवर्णी देह, जटाधारी, त्रिनेत्र, एक दैवी स्मित त्यांच्या चेहऱ्यावर. तेही ध्यानात म्हणून लागले. तेही ध्यान कुणाचं? ओम नमः शिवाय. दोन्हीकडे मंत्र चालू, पण गंतव्य एकच. तेव्हा अचानक विश्व हलकं होतं, जणू दोन प्रेमांची ऊर्जा एकत्र आली. आणि त्यावेळी श्रीहरी कैलासावर आले आणि शिवानी डोळे उघडले आणि एकच वाक्य उच्चारले, नारायण. त्यावर श्रीहरी हसले आणि म्हणाले, शंकरा. आणि त्यांच्या नजरा मिळाल्या आणि पुढचा क्षण भक्तांना आयुष्यभर स्मरणात राहील असा झाला. दोघांनी एकमेकाला नम्र नमस्कार केला. न कोण मोठा न कोण लहान, फक्त आणि फक्त प्रेम, शुद्ध दैवी आणि निर्मळ प्रेम. त्यावेळी श्रीहरी म्हणाले, शंकरा, तुम्ही नसताना शंकर तर या विश्वात परिवर्तन शक्यच नव्हतं. त्यावेळी शंकर महादेव हसले आणि नारायणाला म्हणले, आणि तुमच्याशिवाय हरी या विश्वात संरक्षण नव्हतंच. दोघेही शांत बसले आणि उजेड आणि अंधार, तांडव आणि मोहोळ, परिवर्तन आणि जतन, सगळे एकच नात्याने जोडलेला. या प्रेमापासून एक संदेश जन्मला, हरी आणि हर एकत्व. जणू चालू ठेवणारा ताकद म्हणजे भेद नव्हे तर आदर आणि विश्वास. आणि त्या दिवशी कैलासावर हवा थोडी अधिक सुगंधित झाली, नदीचा आवाज थोडा अधिक सौम्य झाला आणि भक्तांच्या मनात हर हर महादेव, जय श्री नारायण हा उच्चार सगळीकडे गाजला. असा एक तानाचा ध्वनी घुमला. मित्र, मला यामध्ये बोलण्याचा उद्देश एकच आहे, हरी आणि हर मध्ये भेद नाही, आपल्यासारखे भेद करणारे कोण. धन्यवाद. मन स्वच्छ ठेवा. परमेश्वर हा फक्त आपल्याला काहीतरी त्यांच्या सांगतो आणि त्यावर आपण जगलं पाहिजे, हा सांगायचा उद्देश होता. या पलीकडलं काही नाही. मी सगळ्यांपेक्षा लहान आहे, मला काही कळत नाही, परंतु जे समजलं ते आज तुमच्या समोर आहे. धन्यवाद.